मान्सून अगदी तोंडावर आलाय, मात्र अजून देखील नालेसफाईची कामं पूर्ण झालेलीच नाहीयेत। पावसामध्ये त्यामुळे आता मुंबईकरांना फटका बसणार का, असा सवाल देखील उपस्थित केला जातोय। नेमकी परिस्थिती काय आहे, सांताक्रुझ येथून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। आपण तो पाहूयात। मुंबई शहर आणि उपनगरात नालेसफाईची कामं वेगाने सुरू असल्याचा दावा मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केलेला आहे। मात्र प्रत्यक्षात तशा पद्धतीची परिस्थिती दिसत नाही, अशी माहिती स्वतः भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी दिलेली आहे। आज त्यांनी खार आणि सांताक्रुझ परिसरात जी नालेसफाईची कामं सुरू आहेत त्याची पाहणी केलेली आहे आणि त्यांनी महानगरपालिका प्रशासनावरती ताशेरे ओढलेले आहेत। 75% महानगरपालिका प्रशासनाने मुंबईतील नालेसफाई झाल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात ते दिसत नाहीत। 50% देखील कामं झालेली नाहीत, अशा पद्धतीची टीका जी आहे ती आशिष शेलार यांनी केलेली आहे। त्यामुळे स्वतः महानगरपालिका आयुक्तांनी रस्त्यावरती उतरावं आणि नालेसफाईची पाहणी करावी, अशा पद्धतीची टीका आणि सूचना देखील आयुक्तांना आशिष शेलार यांनी केलेली आहे। सध्या सांताक्रुझ इथल्या एका नाल्याच्या परिसरामध्ये मी आहे आणि आपण पाहू शकता की कशा पद्धतीची कामं जी आहेत ती सध्या सुरू आहेत। मान्सून जो आहे तो अवघ्या काही दिवसावरती आलेला आहे आणि तत्पूर्वी जर कामं अशाच पद्धतीने सुरू राहिली आणि जर नालेसफाई पूर्ण पद्धतीने झाली नाही तर मुंबईकरांना या सगळ्याचा मोठा फटका बसू शकतो। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक जाधवसह देवेंद्र कोल्हटकर, NDTV मराठी, मुंबई।